गेला आणि डॉक्टर साहेब म्हणला शुगर झाली. डॉक्टर म्हणले काही नाही, रोज 5-6 किलोमीटर चल जा. किती चल जा? 5-6 किलोमीटर. महिन्याभरानं फोन केला, डॉक्टर साहेब मुंबई बसतो आले म्हणला, पुढे जाऊ का माघारी? तिकडे कुठं बोंबलं फिरायला लागला, घराच्या पुढे हिंडाय सांगितले, तिकडे कुठे लक्षातच राहत नाही काही काही सांग काय. एक जणला विचारलं तुम्हाला मित्राबद्दल काय वाटतंय, ते मला मित्राबद्दल मी बोलू शकत नाही. माझा मित्र काय बोला, मैत्री हे नातंच आगळं वेगळं म्हणला. मित्राबद्दल काय बोला म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी आलं, पण मैत्रीबद्दल काय वाटतं तुमच्या मित्राबद्दल सांगूच शकत नाही म्हणला. काय महाराज, मित्र जर नसता म्हणला तर माझं एवढं वाटोळ झालंच नसतं. मला काय सांगावं काय तुम्हाला मैत्रीबद्दल बोलावं काय सांगा. लक्षात आलं का? मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे. मन ही अशी विचित्र गोष्ट आहे महाराज. मन चांगलं आहे पण मन इंद्रियाच्या अधीन आहे. कुणाच्या अधीन आहे? इंद्रियाच्या. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं, आम्ही पहिलं ह्यांना ताब्यात घेतलं. इंद्रियाचे तुका म्हणे दिले दोन्ही. लक्ष द्या, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कारण इंद्रियाने मनाला नादाला लावू. मन चांगलंच आहे. बघा मी तुम्हाला खरंच सांगतो, आता ज्ञानेश्वरी वाचायला ज्ञानेश्वरी वाचा वाटली, चांगली गोष्ट का वाईट गोष्ट? चांगली. मग आता सकाळी सकाळी माणूस ज्ञानेश्वरी हातात घेते वाचायला सुरू करते. ज्ञानेश्वरी वाचायचं कुठं आलं? पायात आलं, हातात आलं, गुडघ्यात आलं, कमरात आलं, मनात आलं की. बरोबर आहे का नाही? मनात आलं आणि हातात ज्ञानेश्वरी घेतली. हो हातात ज्ञानेश्वरी घेतली, वाचायला सुरू केलं. आता बघा, आता मन वाईट आहे का? मन वाईट नाही झालं. आता नीट ऐका. आता बघा कसं बिघडत आहे. हा इकडे बघा माझ्याकडे. आता बघा, ओम नमो याद्या वेद प्रतिपाद्या. मस्त आहे. मनात ते अडचण आहे का काय? म्हणे जे जे सुसंवेद्या आत्मरूप. बघा माझ्याकडे, देवा तुमची गणेश काय नाही चला बघ ना तुला